Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's New Angel World. Me as Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So back to home, आलोय 24 hours duty करून आणि आज परत आहे clinic day, so back to back duties. And yes, life is beautiful. Enjoy each and every moment, and yes, give your best, live your life to the fullest. आणि रचना आहे किचन मध्ये. Good morning. Good morning. So आयसा गेली स्कूलमध्ये. आमचं नेहमीचं रुटीन स्टार्ट झालं आहे. आणि आज काय स्पेशल? बटाट्याची आमटी आणि नाहीसाला एक बटाटा लागतो म्हणून बटाटा टाकलाय. टिफिनला पण मी तिला तेच दिले. सकाळीच मी बटाट्याची आमटी बनवली, तिला टिफिनला द्यायचं होतं. आता ट्राय करते. पण तिला अजून वेगवेगळ्या भाज्या खाण्याला आपल्याला थोडंसं तिला मोटिवेट करायला लागेल. ती खाते, म्हणजे मला कडधान्यांचा तर प्रॉब्लेमच नाहीये तिचा, पण पालेभाज्या तिने खायला पाहिजे. मग आता तिला मी हळूहळू, आता न्यू इयर तिचा स्टार्ट होईल ना, अकॅडमिक इयर, तेव्हापासून मग तिचे पराठे ते सगळं. आता काय लास्टचे 2-3 दिवसच बाकी आहेत. भेंडीची भाजी करते आणि आज तू तिला बनवणार म्हणजे तू तिला वाढ. मी नाहीये, एक काम आहे जो अजिबात होत नाहीये खूप काही दिवसांपासून, म्हणून मग मी आज परत एकदा तिकडे जाणार आहे. सनी तिला नाहीसाला पिक करणार आहे. आई सुद्धा फार्म हाऊसवर चालल्या, जर इन केस आई लवकर आल्या तर आई तिला पिक करतील. तुला बघून खुश होईल ती. आणि आज बाबा आवरणार, बाबा जेवायला देणार. तिला विचार क्राफ्ट कसं गेला तुझा. चलो बाय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कशी आहेस? मस्त, छान एकदम. आईला बघून खूप छान वाटतं आणि घरात आई आल्यावर वेगळंच एक घराला म्हणजे प्रसन्नता आणि घराला जीव आला असं म्हणू शकतो. खरंच आहे, कारण म्हणजे तुझ्याशिवाय आम्ही कसं राहू आम्हाला माहित नाही, पण आई ही किती महत्वाची आहे हे सगळ्यांना माहिती आहे. पहिल्यांदा 15 दिवसाचा गॅप झाला. तेच म्हणतोय, म्हणजे 15 दिवसांनी खूप दिवसानंतर. म्हणजे मी हॉस्टेलला होतो ऑफकोर्स, आईपासून सगळ्यांपासून लांब, पण आता इतक्या वर्षाची सवय झाली ना की आई शिवाय एक दिवसही राहू नाही शकत, 1 मिनिट नाही राहू शकत. 15 दिवस आम्ही कसं राहिलो आम्हाला माहिती आहे. ऑफकोर्स आम्ही मिस करतो, तुला मिस करत होतो. माझी पण पहिलीच वेळ. पण शेवटी कसं तुला पण एक्सप्लोर करायची गरज आहे. मन शांती आणि सगळं आपलं अध्यात्म थोडस पाहिजे ना, आध्यात्मिक. आता प्रपंचातून परमार्थ. बरोबर. चालेल, चलो निघतो मी. नमस्कार करतो. भाज्या वगैरे घेऊन येते. मस्त मस्त भाज्या घे. तुझी ती विश्वकल्याण प्रार्थना सगळ्यांना आवडली आणि एक वेगळीच ऊर्जा देऊन जाते ती. आणि मी पण आईच्या म्हणजे मी जुन्या घरी होतो तिथे आई जेव्हा बोलायची मी तिच्या बाजू उभं राहून मस्त ते बोलायचो, तर मला ते खूप छान वाटायचं आणि वेगळीच ऊर्जा देते ती. खरंच छान आहे प्रार्थना. हा चल रचना येते. सावकाश जा. चल बाय रचना. बाय बाय. हो चावी बाबा असं का विसरतो? गाडी घेऊन चाललाय ना तू? ही भेंडीची भाजी जी की खूप सिंपल आणि झटपट करणारी, आणि मला ना लोखंडाच्या कढईमध्ये भेंडीची भाजी करायला आवडते रदर देन ते जे नॉनस्टिक वाले. लोखंडामध्ये केलं ना तर मस्त भेंडीची भाजी होते. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा जर अजूनपर्यंत तुम्ही कोणी ट्राय नसेल केलं. आणि आयर्न इज गुड फॉर अवर हेल्थ, जसं की तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. सो ही जी आहे कढई ही मॅकेलाइट ब्रँडची आहे आणि खूप छान ही माझी कढई निघाली. मला तर भरपूर आवडते. यात मी मेथीची भाजी म्हणजे पालेभाजी पण एवढी मस्त लागतात ना केल्यानंतर. रेसिपी ही खूप सोपी आहे. इथे मी भेंडी अशी कापून घेतलेले आहेत. आता प्रत्येकाची ना भेंडी कापण्याची पद्धत पण एक वेगळी असते. काही लोक ना ते असे स्लांटिंग करतात, ती सुद्धा खूप छान वाटते. आणि खूप लोक असे जाड असे मोठे असतात ना ते सुद्धा करतात. तर मी हे बऱ्यापैकी बघा असं करते, म्हणजे एवढं बारीक चिरते, म्हणजे टेस्ट खूप चांगली लागते. सगळ्यांनाच भेंडी आवडतं असं नाहीये, बट आय लव्ह भेंडी. ॲड करणार आहे मिरची
आणि ह्यात टाकते मी हळद आणि आता मिरची वरती मी हे टाकणार आहे. तुम्हाला हवंय तर तुम्ही कांदा सुद्धा टाकू शकतात, पण मी फक्त एवढेच इंग्रेडियंट्स टाकते. थोडंसं आता ह्याला मी झाकून ठेवणार आहे आणि थोडीशी शिजली ना त्याच्यानंतर मी ह्यात मीठ टाकणार आहे. मीठ मी आधी नाही टाकत, नाही तर मग ते अजून चिकट होऊन जातात. आणि ह्याला प्रॉपरली वॉश केलेलं, प्रॉपरली ड्राय केल्यानंतर ही भेंडी मी कापली आहेत. जर भेंडी ओलीच आपण कापली तर त्याला अजून तो चिकटपणा येतो. आणि मग नंतर एंडला तुम्ही खोबरं आणि कोथिंबीर टाका, एकदम मस्त लागते. खूप जागेवर भेंडी ही अशीच आपल्याला दिसते, म्हणजे ही जी मोठी मोठी नारळ ती खावशी पण नाही वाटत. थोडीशी अजून प्रॉपरली कुक झाली ना की मजा येते भेंडी सुद्धा खायला. सो ही आहे माझी बनवण्याची पद्धत. तुमची काय आहे ती मला नक्की सांगा, माझ्याबरोबर रेसिपी शेअर करा, मला सुद्धा आवडेल ट्राय करायला. आणि माझी जी भेंडी आहे ती मस्त रेडी झालेली आहे. त्यात तुम्ही थोडंसं लिंबू सुद्धा पिळलं ना तरी खूप छान लागेल, एकदम मस्त होते. भात झालेला आहे, वरणाला इकडे शिट्टी होते. आणि हे जे प्रोडक्ट आहे ते मला अजून लावायचं आहे, मला टाईमच मिळत नाही आहे. मला माझे सगळे मसाले लावायचे आहेत. मी खूप एक्सायटेड आहे हे सगळं असं भरायला, आणि हे लवकरच तुम्हाला तिकडे असं कॉर्नरमध्ये दिसणार आहे. हे आता मी यूज करायला सुद्धा काढलेत. इकडे अगारोचे डब्बे हे वाले इथे मी केलेले आहेत. आणि हा जो आहे स्पाइसेसचा जार, हा मी गिफ्ट करणार आहे. प्लस हे सुद्धा मी गिफ्ट करणार आहे. गिफ्टच्याच हिशोबाने ॲक्च्युली आणलेलं आहे. ह्यातले जे ग्लास आहेत ते मी तिथे इवन ठेवलेलं आहे. पाण्याचं जार सुद्धा ठेवलं आहे जो आम्ही डेली यूज करतो. खूपच मस्त क्वालिटीचा आहे. ह्याचा मी एक प्रॉपर व्लॉग काढलेला, जर कोणाला आठवत असेल तर खाली लिंक दिलेली आहे. जर इन केस तुम्हाला कोणाला हवं असेल तर तुम्ही नक्कीच तो व्लॉग बघा. त्या व्लॉगच्या डिस्क्रिप्शनमध्ये सगळे लिंक्स दिलेले आहेत. आणि हा एक लंच बॉक्स, तर हे सगळ्या मला गोष्टी ठेवायच्या आहेत. आणि हे सुद्धा फायनली मी रेडी झालेली आहे. आणि आता निघते, वाजले आहेत 1. आय होप की सनी एकदम टायमावर येईल आणि नायसाला पिक करेल, नाही तर मी बाजूला वहिनींना तर सांगूनच ठेवलं. चलो, वारदोलीला आले आणि छान अशी मळ्यामधून गवारीची भाजी काढते. एवढी छान फ्रेश भाजी आहे. बबन, कवळी कवळी काढा, जून काढू नको. बघ ना किती छान आहे, बघ ना. गेल्या वेळेला पण घेऊन गेलो ना आम्ही. त्याच्यावर किती वेळा काढली रे? हो का? खूपच छान आहे एकदम. आणि ही अगदी आपल्या मळ्यातली किती फ्रेश भाजी, किती चवीला पण छान लागते ना. भाजी एवढी छान होते ना, वाफेवर शिजवली ना, ताजी आहे ना. हा, एकदम वेगळीच चव असते. मार्केटमध्ये काय ताज्या भेटतात त्या? हा, मार्केटमध्ये तर त्याची चव आणि ह्याची चव खूप वेगळी लागते. आणि वाफेवर शिजवायचे मग अजून छान लागते. मुळा आहे का? मुळा नाही ना, मुळा गेला आता. हा, मुळा गेला नाही ना मुळा. हो का? ह्यावेळेला आंब्याला मोर छान आलाय रे. मोर आलाय पण ते दवा कुठं मारलाय? मोर आले, माकडं वगैरे आली ना बबन, माकडं वगैरे आली तर त्यांना हाकलो लगेच. हाकलताव ना. तेच माकडांचाच मोठा प्रॉब्लेम आहे ना. प्रॉब्लेम. मस्त मैत्रिणींसाठी गवती चहा घेतलाय काढून, 1 पिशवी. सगळ्यांना 1-1, 22 जणी आहेत, 22 हे घेतले आहेत. आणि ही मेथीची भाजी, रामफळं, गवार, आणि आता काय राहिलंय रे, याची फुलं, जास्वंदीची फुलं. ए, मोगऱ्याला आहेत का फुलं? भरपूर भाजी झाली. हे घे बाबा, दुसऱ्या पिशवी. मेथी पण छान आहे ना, बारीक मेथी. छान आहे. हा, आता टाकलेले मस्त आहे एकदम, कवळी कवळी.
उघडले. उघड उघड. हो सॉरी नाहीसा बाबा, लेट झाले ना तुला घ्यायला. आणि मी काय बनवू? कसं होतं आज, काय केलं, काय काय शिकवलं टीचरने? हाऊ वॉज युअर स्कूल? टिफिन संपवला? टिफिन कुठे आहे? क्लोज आईस. ओके हा क्लोज्ड. क्लोज. ओके क्लोज केले मी. कोठे कोठे क्लोज केले? हा खोटे खोटे नाही. हा ठीक आहे, खरोखर केले. क्लोज. क्लोज. येस. व्हेरी गुड. सगळं फिनिश केलं, फक्त भाजी ठेवली, शेंगा ठेवले. शेंगा शेंगा आहेत. वाटाण्याची भाजी ती बाबू. मी काय बनवू आज? फ्लावर. आज तुला कोण वाटलं येणार आहे तुला घ्यायला? बाबा? आई. आई वाटली. स्माइली दिली. नाही काय की टॉयज नाही. टॉयज वाला दिलंय. क्युटी क्युटी आहे तुझं. क्युटी क्युटी पाय. हे बघ, मी फ्लावर बनवलं तर शीट आलं, मग तू हाऊस बनलं. हो चल, आज ना बाबा तुला मस्त भरवणार आहे. बाबा देणार आहे तुला, म्हणजे तू जेवणार आहे, मी फक्त तू स्वतः जेवणार आहे, मी तुला फक्त वाढणार आहे. ठीक आहे, बाबांना त्रास नाही द्यायचा. गुड गर्ल कोण आहे? हा, आणि टिफिन ठेव नीट जागेवर. सो येस, बॅक फ्रॉम क्लिनिक. नायसाला पिकअप केलंय. आणि बाबा किती लेट झाले नायसा? नाही, बाबा किती लेट झाले? किती मिनिटं? वॉशरूम मध्ये. फ्रेश हो नायसा, पडशील. हे बघ काय, फिश फिश. वाव, नाइस फिश. चलो चला आता फटाफट आपण रेडी होऊया, फ्रेशन अप होऊया आणि मस्त आपण जेवूया दोघं. आणि आम्ही ना काल रात्री ना आम्ही कुठे गेलो? मेडफाच्या पट्टी मॅकडोनल्ड्स. सगळी होती सियाक्रिया, किरण, फियांश, जियांश, नरेन. हा सगळी होते. आणि बाबा? बाबा नाही होते. येडू येडू. सो नाही, मस्त फ्रेशन अप झाली. बाबांना हेल्प करणार ना तू? का? असं नाही करायचं, बाबांना तू हेल्प करायचं. चल चल लवकर किचन मध्ये. प्लेट्स काढायला हेल्प कर बाबांना. आईला कशी हेल्प करते तू? व्हेरी गुड. सो दिस इज नाईस प्लेट. आता बाबांची प्लेट बाबा घेतील ना. चल तू बस आता जेवायला बस. मी वाढतो तुला. चल तू खेळ तोपर्यंत. आधी मी घेतो बाबूचा. मी घेतो बाबू. सोड. चल मी घेतो. तू बस आता. टीव्ही लावतो मी तुला. चल बाबा आणले. काकाने काय आणलंय बघ. काकाने नेहमी आणले मस्त मस्त छान छान पण आणले तुझ्या. आई आली का तुझी? आई आली? ये इकडे. आई आली? आत्ताशी गेली, आत्ताशी पोहोचली. सो यस, आता वाजले आहेत संध्याकाळचे 7 आणि क्लिनिक टाइम आहे. मी चाललोय क्लिनिकला. सो त्याच्या आधी रचनाला एक सरप्राईज आहे. आणि जसं तुम्हाला माहिती, दरवर्षी इंटरनॅशनल वुमेन्स डे निमित्त मी रचनाला एक गिफ्ट प्रेझेंट करतो. यावेळी पण मी गिफ्ट प्रेझेंट करत आहे फ्रॉम झूक, जे तिचा फेवरेट ब्रँड आहे. सो यावेळी पण त्यांनी लॉन्च केलं आहे न्यू कलेक्शन बॅग सेक्शनमध्ये. सो तशीच एक बॅग मी झूकमधून मागवली आहे. अँड येस, तुम्ही पण तुमच्या फॅमिलीमध्ये जे मदर्स किंवा सिस्टर्स आहेत त्यांना विमेन्स डे निमित्त एक्सक्लुझिव्ह हे बॅग्स गिफ्ट करू शकता. सो येस, इन केस तुम्हाला कोणाला ही
झूकची बॅग ऑर्डर करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे आणि कुपन कोड आहे. सो येस, चला मग आपण बघूया झूकची कुठली बॅग मी तिला गिफ्ट करत आहे. सो लेट्स गो. सो तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. नाश्ता तर छान झालाच आहे आणि हे आहे गिफ्ट इंटरनॅशनल विमेन्स डे निमित्त. हॅपी विमेन्स डे अँड येस, एन्जॉय द गिफ्ट. बाहेर जाऊन सो मच ॲज ऑलवेज आय वॉज एक्सपेक्टिंग दिस. कारण जेव्हापासून झूक आमच्या आयुष्यात आलेला आहे तेव्हापासून वुमेन्स डेच्या आधी मला एक ना एक बॅग तर नक्कीच येते. वाव, कलर पण छान आहे. असा कलर नाही आहे माझ्याकडे ना. एकदम फ्रेश आहे आणि असं काय म्हणतात, बघितल्यावरच असं सगळ्यांचं लक्ष त्याच्यावर केंद्रित होईल असं कलर आणि डिझाईन आहे. ही आहे नवीन झूक बॅग. ॲज ऑलवेज खूप सारे स्पेस, मस्त आहे. कलर खूपच ट्रेंडिंग आहे. इथे एक आहे कंपार्टमेंट, इकडे आहे. आवडतं माहिती आहे. युजली आपल्या बॅग्सला झीप उघडली की एवढीशीच जागा. असं आहे की इथपर्यंत जाते. एवढी स्पेस त्यांनी इव्हन त्या झीप सेक्शनला दिलेली आहे. अँड ॲज युजल, अरे वा, यावेळेस तर हे पण आहे, बॉटल ठेवायला पण आहे साईडला. आवडली मला, मस्तच. आणि कलर कॉम्बिनेशन पण छान आहे. ऍक्च्युली सनीला माहिती आहे माझ्याकडे कोणती प्रिंट नाही आहे आणि ही मला आवडली. थँक्यू वन्स अगेन. तुम्ही सुद्धा तुमच्या लव्ह वन्सला गिफ्ट करा. सो ज्यांना माहित नाही त्यांना सांगते, झूक ही एक इंडियन ब्रँड आहे आणि त्याच्यात तुम्हाला खूप सारे प्रिंट्स मिळतील आणि तुम्हाला जशी बॅग हवी तशी मिळेल. राईट फ्रॉम छोटंसं वॉलेट, स्लिंग, बॅकपॅक्स, जे हवे ते. त्यांचे इव्हन फुटवेअर सुद्धा आहे जे अप्रतिम आहेत आणि सॉफ्ट आहेत. मला तरी प्रचंड आवडतात आणि क्रुएल्टी फ्री आहे. सो तुम्ही नक्की व्हिजिट करा त्यांच्या साईटवर. थँक्यू सो मच वन्स अगेन. सगळ्यांचं वाटप ते प्रसाद सगळ्यांना द्यायचा, मैत्रिणींना पण. काल अर्ध्या जणी अगं मग तुम्ही बोलले ना, मी पडली, मी तुला बोलले ना तिथे ती पडली ना, तिथे 75 बायका पडल्यात लेडीज अशा पाय घसरून. मग तिचा एवढा हात सुजलेला एकदम. मग लगेच आम्ही ॲम्ब्युलन्स वगैरे बोलवली. तीच मला बोलते, अजून तू हिला सांगितलं नाही वाटतं रचनाला. आणि मी म्हणजे सनीला बोलली मी. हो, तर मग तिथे ते ॲम्ब्युलन्स वगैरे बोलवलेली आम्ही रात्री 3 वाजता. सकाळी 3 वाजता, रात्री नाही. आणि मग ते तिथे मग नंतर मग आम्हाला सांगितलं का इथे 75 बायका पाय घसरून पडल्या. हा, 75तल्या नाही, पाय घसरून 75 फ्रॅक्चर झाल्या अशा थोड्या थोड्या आणि 10 जणी ऑफ झाल्या. ही पडली ना तिथेच. हा, म्हणजे काय होतं, शॅम्पू वगैरे आहेत ना ते केसाला लावतात आणि त्या बायका कसं आहे बाहेरच फेकतात वगैरे असं. देवळात नाही, तिरुपतीला. हा, देवळात नाही, म्हणजे हा बाहेर, म्हणजे असं राहण्याची सोय होती ना. तर मी आंघोळ करून आले 3 वाजता आणि हिला मी उठवायला गेले. म्हटलं चल आवर तू, आणि ती वॉशरूमला जाऊन आली. परत कपडे घेऊन गेली ना, ती अशी धाडकन पडली. वाचली ती थोडक्यासाठी आणि पायावरच सगळं असं हे. निघण्याच्या आधी आम्ही फोन केलेला तेव्हा तुम्ही बोलत हॉस्पिटलमध्ये ते. हा, ते दुसरे, ते दुसरं 2 आणि दुसऱ्या एकाच्या ना इथे लागलं. तो असं हे संपूर्ण पत्रा आहे ना, तो असं डोक्याला लागला तर 4 टाके पडले. त्याला 7 नाही, ते सांगतात पण ते एवढ्या लेडीज आणि काय ऐकतच नाहीत. किती ते बापरे. आणि ते बाथरूम वगैरे धुतात ना, किती क्लीन स्वच्छ वगैरे करतात. पण बायका कसं आहे, जो तो शॅम्पू हे ते असं खाली फेकून देतात ना, त्याच्यावरून तिचा पाय झाला. लगेच उत्तर तर रेडी आहेत सगळी. म्हणजे बाबांच्या राज्यात बाबांनी टिफिन नाही काढला.
वाटाणे ठेवलेत, बटाटे खाल्लेत. मी 3:30ला आले. मी 3:30 पर्यंत होते चवळीने द्यायचे, नंतर प्रसाद. आणि प्रसादाचं ते हेच राहिले, तो जरा हे झाला ना तिरुपतीचा. 8 दिवस झाले ना बॅगेत. आणि चल सनी येते. हां सो येस, तुम्ही विचार करत असाल की केक कोणासाठी होता. सो केक होता आमच्या रिसेप्शनिस्ट मॅडम यांचा बर्थडे होता. सो चुकून त्यांच्या तोंडातून निघालं की त्यांचा बर्थडे आहे. मी तर विसरलेलोच, मला बर्थडेज खूप क्वचित लक्षात राहतात. सो लकीली त्यांनी म्हणजे बर्थडे असं शब्द काढला म्हणून समजलं, नाहीतर मला समजलं पण नसतो. सो येस, त्यांच्यासाठी मग छोटंसं केक लगेच मी आणला आणि आम्ही सेलिब्रेट केला. म्हणजे त्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या फॅमिलीबरोबर केक कट करा. सो येस, बर्थडे विदाऊट केक्स असं मी असताना तरी होणार नाही कोणाचा. सो केक इज मॅन्डेटरी फॉर मी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सकाळी पण मी 24 आवर्स ड्युटी करून आलेलो हॉस्पिटलवरून. आणि त्याआधी पण आम्ही सकाळी सेलिब्रेट केलेलं एका सिस्टरचा बर्थडे होता. सो त्याचे पण एक छोटेसे फोटोज ग्लिम्स रचना आय गेस ह्याच्यात टाकलेलं. सो येस, लाईफ इज फुल अबाउट सेलिब्रेशन्स अँड लिव्हिंग युअर लाईफ फॉर अदर्स अँड मेकिंग दॅट डे स्पेशल. सो तेच मी करत आहे. अँड लिव्ह युअर लाईफ फॉर अदर्स अँड लिव्ह युअर लाईफ टू द फुलेस्ट. बी हॅपी. अँड येस, चलो आता मी क्लिनिकवरून निघालो आहे, चाललो आहे घरी. अँड आता वाजले आहेत ऑलमोस्ट 11. सो चला, परत उद्या नेक्स्ट डे आहे 24 आवर्स ड्युटी. सो लेट्स गो. इकडे ये. जेवली नाहीसा? पहिले ताट ठेव. आणि ठेवताना अजिबात आवाज करायचा नाही सिंक मध्ये. ग्लास उचल, तोंड नीट पकड, ग्लास उचल. व्हेरी गुड. नाईसा इज अ गुड गर्ल आहे ना. आता मोठी झाली, आता 5 इयर्सची आवाज होणार. नाही करायचा, हळू ठेवायचं, फेकायचं नाही. व्हेरी गुड. पाणी प्यायली. गुड गर्ल आहे माझी, है ना. नाटकी. डोक्यावर चढते ती. आत्ताच शिकवलं ते डोळे होईल. चला, तिची एक वेगळीच नौटंकी. चला, काय बघता ते? मराठी मूवी. अनुष्का काय नाव तिचं? दांडेकर. दांडेकर आहे ना. तीच असते दांडेकर आहे ना ती. शिवानी दांडेकर जी बहीण. हा. आयसा. पण F फॉर फिश काय स्टार्ट केलं? F फॉर ऍपल करायचं ना. ऍपल. A फॉर ऍपल. स्केच पेननी करायचं का क्रेयॉन? वॉशेबल आहे. स्केच पेननी पण. वॉश पण करायचं. वॉश. बेस्ट गोष्ट आहे ट्रॅव्हलिंगच्या वेळेस, जर आपल्याला आपल्या मुलांना एनग्रोस ठेवायचं असेल तर. आता नाही फिश नाही सर, पूर्ण रात्रमध्ये कलर करून टाकेल.